नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळिंगे. दैनिक कृषी जागरणच्या माध्यमातून आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन माहिती घेऊन असतो. तर दिल्लीत आता MFI अर्थात मिलेनियर फार्मर्स ऑफ अवॉर्ड चालू झाला आहे. तर या अवॉर्डसाठी महाराष्ट्रातून विविध शेतकरी आले आहेत आणि त्यातील एक शेतकरी आपल्यासोबत गप्पा मारत आहेत. तर सर, आपला परिचय काय? नमस्कार, मी संजय साळुंके, सोलापूर जिल्ह्यातल्या वाशिंबे या गावावरून आलेलो आहे. माझं मुख्य पीक आहेत ऊस आणि केळी. या दोन पिकातच आमचं काम आहे. तर त्याच्यात सर्वसाधारणपणे ऊसाचं एकरी उत्पादकता महाराष्ट्राची खूप कमी आहे. सर्वाधिक ऊस उत्पादन होतं महाराष्ट्रात, ही गोष्ट खरी आहे. पण एकरी उत्पादकता कमी असल्यामुळे त्याच्यावर शेतकऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि असे जे पुरस्कार मिळणार आहेत तर ते नक्कीच त्याच्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप जर तुम्ही टाकली तर ते शेतकऱ्यांना एक प्रकारे नक्कीच प्रोत्साहन ठरेल. सर, आता आपण महाराष्ट्र म्हणले की पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा पट्टा आला, याचबरोबर इकडे नाशिकचा पट्टा पहिले कांदा वगैरे आला. तर तसं तुम्ही नगर जिल्ह्यात येता, सोलापूर जिल्ह्यात येता. सोलापूरमध्ये आपली बाजारपेठ, सर्वाधिक कारखाने वगैरे. थोडा कल बदलत चालला ह्या 2 वर्षात. सोलापूर जिल्ह्याने तसं इवन देशात सर्वाधिक साखर कारखाने एका जिल्ह्यात असणारा आमचा जिल्हा आहे, की जे आमच्या जिल्ह्याची ओळख अगोदर रब्बीचा जिल्हा होता. ज्वारीचं उत्पादन होतं सोलापूर जिल्ह्यात. पण नंतर ऊसाचं शाश्वत किंमत मिळते ह्याच्यासाठी लोकांनी ऊस लावायला चालू केलं. आणि दुसरं एक असं आहे की फारसं जास्त लक्ष जरी नाही दिलं त्या पिकाकडं तर एक ठराविक 30-40 टन जरी गेला तरी बऱ्यापैकी परवडतं अशी धारणा होती. पण मागच्या 2 वर्षात त्या सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात केळी कंटेनर झालेले आहेत. तर ती एक असा थोडासा कल बदलत चाललेला. डाळिंब आहे, पेरू आहे, कांद्याचं क्षेत्र पण रब्बी कांद्याच्या खालचं उत्तर सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट, दक्षिण सोलापूर ह्या तालुक्यात ती पण पिकं आहेत. तर असं थोडासा ट्रेंड बदलत चाललेला आहे. अर्थात शेतकऱ्यांनी पण बाजाराचा कल घेऊनच पिकं बदलली पाहिजेत. मागच्या 1 वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती होती गेल्या उन्हाळ्यामध्ये 2024च्या. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या ह्याच्यात लगेच लोकांनी बदल करून आता वैयक्तिक आमचा करमाळा तालुका एक आहे, पंढरपूर आहे, सांगोला डाळिंबाची ओळख होती पण तिथं पण केळीची लागवड वाढत चाललेली आहे. तर ह्या 2-3 गोष्टी शेतकऱ्यांनी थोड्या लक्षात घेऊन बाजारपेठेचा कल बघून आपल्या मित्रपरिवाराकडे किंवा आता तुमचं जसं कृषी जागरण शेतकऱ्यांसाठी काम करणारच व्यासपीठ आहे, तर त्याच्या संपर्कात राहून थोडंसं लक्षपूर्वक गोष्टी केल्या तर नक्कीच शेती परवडू शकते. सर, आता आपण बोलता बोलता विषय काढला कांद्याचा. आता कांद्याचा विषय म्हणले, कांदा कधी रडवतो कधी हसवतो. तर त्या कांद्याच्या गणिताबद्दल काय सांगाल? मुळात एक कसं आहे की सरकार सर्वप्रथम उत्पादकाचा विचार कधीच करत नाही आहे, तर ते खाणाऱ्यांचा विचार करतात. त्याचं कारण असं आहे की खाणाऱ्यांची मतं त्यांना पाहिजेत. त्याच्यामुळं सरकारी हस्तक्षेप जो आहे ना त्या बाजारपेठेत, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सरकारने पूर्णपणे निर्यात बंदी घातली होती आणि इम्पोर्ट ड्युटी वाढवून ठेवली होती. इम्पोर्ट ड्युटी कमी केली होती की तिकडचा पण कांदा आपल्याकडे आला पाहिजे. ज्यावेळेस त्यांचा लोकसभेत कांदा उत्पादक पट्ट्यात त्यांचे ज्यावेळेस खासदार निवडून आले नाहीत मग त्यांनी ती निर्यात बंदी उठवली लगेचच. त्याच्यामुळं आता गेले जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले उच्च पातळीवर कांद्याचे बाजारभाव आहेत. आणि मला काय म्हणायचं, तुम्हाला महिन्याला 5 किलो साहेब कांदा लागतो असं गृहीत धरा. 20 रुपयांनी मागलं तर 100 रुपये अगदी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पण सहन करू शकतो. त्यात काय होतं माहिती का, तुमचा अपवाद सोडून द्या पण बाकीचे जे मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत का नाही, कांदा मागितला गृहिणीच्या डोळ्यात पाणी, भाजी मागली गृहिणी, शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणीच कोण बघत नाही. त्याच्या डोळ्यात किती पाणी येतं हे पण बघितलं पाहिजे ना. तर ते थोडंसं कसं आहे की ह्याच्यात सरकारचा वारंवार सगळ्याच गोष्टींमध्ये, कांदा असेल इवन साखर. आता ऐका, गेल्या वर्षी सरकारने काय केलं, इथेनॉल अगोदर 30% प्रोडक्शन शुगर म्हणजे ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवायला परवानगी होती. गेल्या वर्षी सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं इथेनॉल बनवायचं नका, दुष्काळी परिस्थिती आहे, साखरेचं उत्पादन कमी झालं की बरं किती वाढते हो साहेब, 2 रुपयानं तर 4 रुपये किलोला साखर वाढते, बरोबर आहे. तसं तर ते 30 रुपयांनीच म्हणजे 30 रुपये किलोच्याच हिशोबाने आम्हाला पाहिजे साखरेचा विक्रीचा दर. गिरायकाला मिळते 40 रुपये, फार तर महाग झाली तर 5 रुपये किलोने वाढेल, बरोबर आहे की नाही. पण हे गणित शेतकऱ्याची कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही आहेत. 5 किलो साखर तुम्ही फॅमिली खात नाही. आणि तशी इवन मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं जर रिकमेंडेशन बघितलं तर साखरेची तुमच्या इसेन्शियल डाएट जे आहे त्याच्यात त्याचा उल्लेख नाही. म्हणजे तुम्ही साखर न खाता आयुष्यभर पण राहू शकता, काही संबंध नाही. तर ह्या गोष्टीवर कुठंतरी विचार पण होत आहे काय माहिती का, की आमचा सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक आहे शेतकऱ्याचा, आम्ही संघटित नाही आहे. बाकीचे सगळं क्षेत्र इवन आहे का, तुमचा सरकारी कर्मचारी असू द्या, इवन तुमच्या मीडियावाल्यांच्या सगळ्यांच्या संघटना आहेत, आमच्या संघटना आहेत पण त्या नावापुरत्या आहेत. सरकारी काय करतं, एखादा पॉवरफुल नेता झाला शेतकरी संघटनेचा
त्याला एखादं पद द्यायचं आणि त्याचा पूर्णपणे पुढचं फ्युचर समाप्त करून टाकतात. असे कितीतरी शेतकरी नेत्यांची उदाहरणं देतो. एक नंबर राजू शेट्टी साहेब, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, हे कुठल्या तर पक्षाच्या वळचणीला गेले की हे अडचणी येत राहतात सगळं. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. पण आता ते त्यांची चूक नाही. त्यांनी तरी लोकांसाठी बरं ह्याला शेतकऱ्यांचा पण प्रतिसाद मिळत नाही. ते ज्यावेळेस आवाहन करतात, आता ऊस देऊ नका म्हणलं की आंदोलन चालू फक्त कोल्हापूर जिल्ह्यात आणि आपल्याकडल्या कारखान्यांचं जोरात गाळप चालू असतं. मग तिकडं म्हणायचं संघटनेने आंदोलन केलं का, बाजार किती मिळाला का. तर ह्या गोष्टी थोड्याशा शेतकऱ्यांनी पण जागरूक, अर्थात सगळेच जागरूक नाही आहेत असं नाही. जे जागरूक शेतकरी आता इथे जे सगळे ज्यांना पुरस्कार मिळालेत ते शेतकरी जर बघितले आपण तर ते नक्कीच अवेअरनेस त्यांच्यामध्ये आहे. त्यांना माहिती बाजारपेठेचा कल काय आहे, आपण काय केलं पाहिजे, कुठल्या वेळेस काय पिकवलं पाहिजे, म्हणूनच ते पुरस्कारापर्यंत आलेले आहेत त्यांच्या कष्टामुळंच. तर ह्या गोष्टी पण आता आमच्यात पण आमचा जो ग्रुप आहे ही मैत्री विचारांची, तर ह्याच्या मार्फत जवळजवळ 6,000 ते 6,500 शेतकरी जोडले गेले सगळ्या पिकातले आहेत. अगदी तुमच्या भाजीपाल्यापासून फळभाज्या, फळपिकं, ऊस, केळी, हळद सगळ्या पिकामध्ये काम करणारी माणसं आहेत. आणि ते पिकात काम करणारी जरी माणसं असली तर आमच्याकडं पारदर्शकता हा सगळ्यात महत्त्वाचा. आम्ही कुठलीही गोष्ट झाकून ठेवत आणि हे सगळं कुठलाही फीची आकारणी न करता, तुम्हाला अडचण आली एखाद्या शेतकऱ्याला, त्यांनी विचारलं ग्रुपवर की माझ्या पिकात असा असा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही त्याला मोफत सल्ला देतो. अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता, त्याचं प्रमाण असेल, कुठल्या कंपनीचं औषध वापरायचं, हे सगळ्या गोष्टी करतो. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मी मागच्या 3 वर्षांपासूनच आहे, त्याच्यामुळेच मला पण इथपर्यंत यायची संधी मिळालेली आहे. तर सर, लाल कार्पेट फक्त आणि फक्त राष्ट्रपतींसाठी टाकलं जातं. आज हे लाल कार्पेट शेतकऱ्यांसाठी टाकले गेले, तर त्याबद्दल आणि त्या लाल कार्पेटवर शेतकऱ्यांचा सन्मान झाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आपण काय म्हणतो की जय जवान आणि जय किसान, बरोबर आहे. तर जय जवान हे तर 100% त्यांच्या सुरक्षिततेमुळे आपण सुरक्षित आहे. ते 24 तास डोळ्यात तेल घालून सीमा बॉर्डरचं रक्षण करतात. आता दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुमच्याकडे पैसे असले तर पैसे खाऊ शकत नाही साहेब. जे शेतकऱ्यांनी कष्ट केलं, अर्थात आम्ही आमच्या प्रपंचासाठी करतो, पण करूनसुद्धा ज्यावेळेस कोरोना काळात सगळं जग बंद होतं, पण शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात कष्ट घ्यायचे बंद नाही केले, म्हणून खाण्यापिण्याच्या अडचणी नाही. तर आपला एवढा मोठा प्रचंड लोकसंख्या असलेला जो देश आहे, तर त्या देशासाठी शेतकऱ्याचं योगदान नक्कीच आहे. आणि कुठंतरी कृषी जागरण, महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि हे जे स्पॉन्सर करणारे जे लोक आहेत, तर ह्यांच्या सहकार्यामुळं जे शेतकरी कष्ट करतात त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी ह्या तिन्ही कंपन्या ज्या ऑर्गनायझर आहेत त्यांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद.